एका गावातला एक गरीब शेतकरी, ज्याच्याकडे काहीच नव्हतं, ना पैसे ना साधनं, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, अटळ विश्वास. तो रोज देवाचं नाम घेत असे आणि म्हणायचा, जोपर्यंत मी प्रयत्न करतोय तोपर्यंत देव माझ्या सोबत आहे. त्या वर्षी गावावर भयंकर दुष्काळ पडला. नद्या आटल्या, विहिरी कोरड्या पडल्या आणि जमिनीला मोठमोठ्या भेगा गेल्या. शेतकऱ्याजवळ बी बियाणं घ्यायलाही पैसे नव्हते. गावकरी त्याला चिडवत म्हणाले, अरे तुझा देव तुला वाचवायला येणार नाही, शहरात जा आणि मजुरी कर. पण तो शांतपणे हसला आणि म्हणाला, देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण त्याच्यासोबत चालणं कठीण असतं. मी तेच करतोय. दुसऱ्या दिवशी तो आपल्या कोरड्या शेतात गेला आणि रिकाम्या जमिनीत नांगर चालवायला सुरुवात केली. लोकांनी त्याला वेडा ठरवलं. पाणी नाही, बियाणं नाही, मग कशाची शेती करतोस? तो म्हणाला, मी माझ्या कष्टांची पेरणी करतोय, बाकी देवावर सोडलंय. काही दिवसांनी अचानक हवामान बदललं. काळे ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर चमत्कार घडत होता. जिथे कोरडी जमीन होती तिथे काही दिवसात हिरवं पीक डोलू लागलं. लोक थक्क झाले. ते शेतकऱ्याजवळ आले आणि विचारलं, हे कसं शक्य झालं? तो हसत म्हणाला, मी फक्त माझं काम केलं, देवाने त्याचं. मित्रांनो, आयुष्यात कधीही परिस्थिती कठीण आली तर हार मानू नका. प्रयत्न करत रहा आणि स्वतःवर व देवावर विश्वास ठेवा. कारण जिथे कष्ट आणि श्रद्धा एकत्र येतात तिथे अशक्यही शक्य होतं.